जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 6वा देवशोधन नाम. समास 3रा मायद्भव नाम. श्रीराम समर्थ. निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ. घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित. श्रीराम समर्थ. आत्मा कसा आहे हो? निर्गुण आहे. आत्मा कसा आहे? निर्गुण आहे. आता बघा, आत्मा दिसतो का हो? आत्मा दिसत नाही. डोळ्याला आत्मा दिसतो का? भल्या भल्यांनी काय केलं म्हणजे प्रयोग पण केले बघा, की आत्मा काय माणसाला म्हणजे माणसाच्या मृत्यूसमयी त्याला काय हो काचेच्या पेटीत ठेवलं, परंतु तो आत्मा दिसला का? त्या काचेला भेद गेलेला दिसला, परंतु आत्मा दिसला का? आत्मा आहे, परंतु त्याला काय नाही हो? आकार नाही, उकार नाही. तो कसा आहे हो? निर्गुण निराकार आहे. तो आहे, त्याच्यावरच सगळं कार्य चालतंय, परंतु तो काय होत नाही. त्याला आकाश एवढं मोठं पण म्हणता येत नाही आणि छोटं पण म्हणता येत नाही, कारण तो दृष्टी दिसत नाही. तो कसा आहे हो? आकाशावरून मोठा आहे आणि सूक्ष्माहून सूक्ष्म असा तो आत्मा निर्गुण निराकार आहे. जे ते आकाश अंतराळ, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित. जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म. आता सांगितल्याप्रमाणे काय हो सांगितलं इथं? उदंडाहुनी उदंड. आत्मा कसा आहे? आकाशावरूनही मोठा आहे. त्याला कोणीच खंडू शकत नाही. तो कसा आहे? अखंड आहे. त्याला भेदायचं म्हटलं तरी कुणी काय आत्म्याला भेदू शकत नाही. तो कसा आहे? अखंड आहे. आणि तो कसा आहे? आकाशावरूनही मोठा आहे. जे गगनाहूनी वाढ आणि सूक्ष्म, आणि सूक्ष्माहूनी सूक्ष्म आहे. म्हणजे कसा होतो? आत्मा निर्गुण निराकार आहे. त्याची कोणीही बरोबरी करू शकत नाही. कारण कसं आहे हो? देह बघा, एखादी व्यक्ती देह ठेवते त्यावेळेस आपण रडत असतो की काय, हा व्यक्ती गेला, हा व्यक्ती गेला, परंतु त्या व्यक्तीचं शरीर तिथंच असतं. मग आपण रडतो कुणासाठी? शरीर तिथंच असतं ना. जो व्यक्ती जातो त्या व्यक्तीचं शरीर काय हो? तिथंच असतं. मग आपण रडतो कुणासाठी? त्या शरीरासाठी रडत नाही, तर तो जो गेलेला आत्मा असतो त्याच्यासाठी आपण काय करत असतो? रडत असतो. कारण का हो? जोपर्यंत देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच ह्या देहाला काय आहे हो? किंमत आहे. ज्या क्षणी देहाला आत्मा सोडून जातो त्या क्षणी काय होतं? ह्या देहाला कोणी ठेवतं का? नाही ठेवत. म्हणून तो आत्मा कसा आहे हो? निर्गुण निराकार आहे. त्याला आकार नाही, उकार नाही. आकाशाहूनही मोठा म्हणता येईल आणि सूक्ष्माहूनही सूक्ष्म म्हणता येईल असा तो काय आहे हो? आत्मा निर्गुण निराकार आहे. जे दिसेना ना भासेना, जे उपजेना ना नासेना, जे येईना ना जाईना परब्रह्म ते. आत्मा म्हणजेच कोण होतो? अंतरीचा अंतरात्मा म्हणजेच कोण आहे? तो साक्षात परब्रह्म आहे. जे काय नाही हो, जे डोळ्याला दिसतही नाही आणि भासतही नाही. आपण आता बघितलं काय हो? संशोधकांनी काय केलं? एका व्यक्तीचा जीव चालला होता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, की ती व्यक्ती शेवटच्या घटका मोजत होती, म्हणून त्यांनी त्याला काय केलं हो? एका पॅकबंद काचेच्या पेटीत काय केलं? तो देह ठेवला. आता तो देह जाणारच होता आणि ह्यांनी काय केले? सगळे कॅमेरा काय केले हो? त्या पेटीच्या भोवती बसवले. आणि म्हणले आता काय, आज आपल्याला काय दिसेल? तो आत्मा गेलेला दिसेल. आणि त्या व्यक्तीनं देह ठेवला. बघितलं ह्यांनी की कॅमेरामध्ये तर काहीच दिसलं नाही, परंतु त्या काचेच्या पेटीला काय गेला होता हो? कडा गेला होता.
म्हणजे कळलं का ह्यांना तरी आत्मा गेला केव्हा? म्हणजे तो काय होत नाहीये आत्मा, दिसेना ना भासेना, तो दिसतही नाही आणि भासतही नाही. ज्याला जे उपजेना ना नासेना, जे उपजतही नाही आणि नासतही नाही, जे असतचे असे सर्व काळ, ज्याला जन्मही नाही आणि मरणही नाही, जो जन्म घेत पण नाही आणि नासत पण नाही, म्हणजे उपजतही नाही आणि नासतही नाही. जे येईना ना जाईना परब्रह्म, ते जे येतही नाही आणि जातही नाही, ते सर्व काळ काय असतं हो? इथंच असतं. जे असतच असे सर्व काळ, ते कोण हो? परब्रह्म. जे चळेना ना ढळेना, जे काय होत नाही हो, चळत नाही, कशाने चळत नाही, ढळत नाही. जो तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना परब्रह्म, ते जे तुटत नाही, म्हणजे त्याला काय नाही हो आकार. तुम्ही म्हणसाल की त्याचा आकार आकाशासारखा आहे, त्याचा आकार एवढा मुंगीसारखा आहे, तर ते काय नाहीये, तो कशासारखाच नाहीये. जो तुटत नाही, फुटत नाही, जो रचत नाही आणि जो खचत नाही. एखादं काय असं हे झालं तर काय हो, जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना परब्रह्म, तेच परब्रह्म आहे. जे की चळत नाही, ढळत नाही, तुटत नाही, फुटत नाही, त्याची रचना करण्याची आपल्याला गरज नाही आणि ते कोणत्या प्रसंगाने खचतही नाही. ते कोण आहे हो? परब्रह्म आहे. जे सन्मुखची सर्व काळ, जे निष्कळंक आणि निखळ, सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे, ते काय आहे हो? जे सन्मुखची सर्व काळ, आपण म्हणतो डोळ्याला दिसत नाही, परंतु ते काय आहे हो? आपल्या समोरच आहे नेहमी. ज्याला कोणताही काय हो, निष्कळंक, त्याला कोणताही दोष लावता येत नाही, ते कसं आहे हो? निखळ आहे, निखळ, स्वच्छ निर्मळ आहे. सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे, म्हणजे हे जे आकाश पाताळ आहे त्या सर्वांमध्ये तो परब्रह्म व्यापून आहे. आणि तो कशाच्या रूपाने आपल्या अंतरी आहे हो? तर त्या आत्म्याच्या रूपाने आपल्या अंतरीत ते काय आहे? व्यापून आहे. जे सन्मुखची सर्व काळ, जे निष्कळंक आणि निखळ, सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे, अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण, सगुण आणि निर्गुण कालवले. मला एक सांगा, अविनाश काय आहे हो? ते ज्याचा नाश होत नाही, ते काय आहे हो? ते परब्रह्म आहे. ते कसं आहे हो? निर्गुण निराकार आहे, त्याला कोणताही आकार नाहीये. आता आपली ही माया, माया म्हणजे काय आहे हो? सगुण रूप आहे. म्हणजे आपलं हा देह, ते काय आहे? सगुण रूप आहे. आणि आपल्या अंतरीचा जो अंतरात्मा आहे तो काय आहे हो? अविनाश परब्रह्म आहे, तो निर्गुण निराकार आहे. आणि सगुण आणि निर्गुण कालवले. आणि परब्रह्माने आपली निर्मिती कशी केली हो? सगुण रूपात हा देह आपल्याला दिलाय आणि निर्गुण रूपात आपला काय आहे हो? आत्मा आहे. आणि ते एकत्र करून हा काय झालाय? आपल्या देहाची निर्मिती झाली. आणि देहामध्ये काय होतं हो? शेवटी ज्या वेळेस आपण देह ठेवतो त्यावेळेस काय होतं नक्की? तर तो फक्त अंतरीचा अंतरात्मा काय जातो? निघून जातो. आणि शिल्लक काय राहतं? सगुण देह, सगुण राहतं. मग त्याला त्याला किंमत आहे का? ह्या सगुणाच्या मायेला किंमत आहे का हो? किंमत कुणामुळे आहे? किंमत कुणामुळे आहे? तर जो अंतरीचा अंतरात्मा आहे त्यामुळे ह्या देहाला काय आहे हो? किंमत आहे. आता देह कितीही सुंदर असेल, कितीही देह काय असेल हो? सुंदर असेल, तर पण जर त्याचा अंतरीचा अंतरात्मा निघून गेला तरी कोण ठेवतं का हो त्याला? 8 तासाच्या वरती त्या देहाला कोणी ठेवतं का? म्हणजे ह्या देहाला किंमत कुणामुळे आहे? तर त्या अंतरीच्या अंतरात्म्यामुळे ह्या देहाला काय आहे हो? किंमत आहे. आणि असं हे सगुण निर्गुण काय केलंय देवानं? त्या परब्रह्मानं एकत्र कालवले. कालवले म्हणजे काय?
एकत्र केलंय ह्या दोन्हींना आणि ह्यांचा काय केलाय म्हणजे संबंध जोडून दिलाय का नाही हो, माया आणि परब्रह्माचा. माया कुठपर्यंत? देहामध्ये अहंकार, सगळे विकार, म्हणजे मी आहे सर्वस्व. रावण कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्या त्याचा अंतरात्मा होता तोपर्यंतच रावणाने काय केलं हो, अहंकार केला. ज्या क्षणी अंतरात्मा निघून गेला त्या क्षणी त्यात राहिला का हो अहंकार. त्या क्षणी त्या देहाला काय करून देह ठेवला की काय करतात हो, त्या देहाची काय करतात लगेचच आपल्याला माहित आहे काय करतात हो. ज्या क्षणी आपल्या अंतरात्मा आपल्या देहाला सोडून जातो त्या क्षणी काय हो, हे मडच ना. देह म्हणजे काय हो, मड. आणि मड्याचं कर्तृत्व न घडे. समजा अंतरात्मा निघून गेला आणि त्या मायेला सांगितलं की तू मोठा साहेब आहेस, जा काम कर, जा तुझ्या कंपनीत काम आहे, जाईल का होते? नाही जाणार. कारण ते अविनाश ब्रह्म काय झालंय, तिथून निघून गेले, त्या देहातून काय झालंय हो, निघून गेले. म्हणून समर्थांनी इथं काय सांगितलंय हो, नासे ते माया सगुण. नाश कोणाला आहे तर ह्या मायेला आहे. आणि अविनाश कोण आहे तर परब्रह्म आहे. आणि ह्या अविनाश ब्रह्म आणि नाशिवंत माया यांना काय केलंय देवानं, त्यांना कालवलंय. म्हणजे जो परब्रह्म आपल्या अंतरी ठेवलाय आणि हे देहरूपी माया आपल्याला दिली आणि ह्या संबंध जोडून दिलाय. मग जोपर्यंत हे दोन्ही एकत्र आहे तोपर्यंत आपण काय चालतो, बोलतो, सगळं काही करतो. परंतु नुसती सगुण माया असून उपयोग आहे का? नाही. त्या मायेमध्ये तो निर्गुण निराकार असेल, अविनाश परब्रह्म असेल तरच ह्या मायेला काय आहे हो, तरच ही माया हलू शकते, डोलू शकते, सर्व कार्य करू शकते. ज्या क्षणी हा परब्रह्म त्या मायेतून बाजूला केला जातो त्या क्षणी काय हो, त्या देहाला कोणी ठेवत नाही. म्हणून समर्थ काय सांगतात, अविनाश ते ब्रह्म निर्गुण, अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण, सगुण आणि निर्गुण कालवले. किती सुंदर ओवी आहे हो. यामध्ये सर्व आहे. काय ते अविनाश परब्रह्म आणि ही नाशिवंत माया, या दोन्हींना एकत्र करून हा आपला देह काय झालाय हो, निर्माण झालाय. ज्या क्षणी परब्रह्म आपल्यापासून वेगळा होतो त्या क्षणी ही माया काय हो, शून्य आहे. म्हणून तो परब्रह्म अंतरी असतानाच काय हो, त्याची जाणीव होणं फार गरजेचं आहे. तो अंतरी असतानाच आपल्याला काय झाले पाहिजे हो, त्याची ओळख झाली पाहिजे. या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर, जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडते. आता ह्या गोष्टीचा विचार कोण व जाणतं? ज्याला या गोष्टीचं ज्ञान आहे. ज्ञानी पुरुष काय करतात, ज्याच्या अंतरी परब्रह्माची जाणीव आहे अशीच माणसं काय करतात हो, त्या परब्रह्माला ओळखतात. संत जे आपल्यामध्ये जे संत झाले त्यांनी काय हो, ह्या परब्रह्माला ओळखलं आणि त्याला सर्वजण काय गेले हो, शरण गेले. जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडते. आता राजहंस पक्षी काय करतो, दूध आणि पाण्यामधील फक्त दूध पितो. ही ताकद कुणाकडे, फक्त राजहंसाकडे आहे. त्या पद्धतीनं जे संत लोक आहेत, जे आत्मज्ञानी लोक आहेत, ते काय करतात हो, मायेमध्ये न अडकता ते काय करतात, त्या परब्रह्माला काय करतात हो, शरण जातात. त्या परब्रह्माची ओळख घेतात आणि तेच खरं काय आहे हो, जीवनाचं सार्थक आहे. माया आणि परब्रह्माचं काय केलंय, एकत्र केलंय. ह्या परमेश्वरानं काय केलंय, हे एकत्र कालवलंय माया आणि ब्रह्म. पण आपण काय करतो, मायेत अडकतो. मी किती सुंदर, मी किती देखना, माझ्यासारखा ह्या विश्वात कुणी श्रीमंत नाहीये, माझ्यासारखा ह्या विश्वामध्ये कुणी नाहीये. हे कुठपर्यंत, हे सगळं कुठपर्यंत? जोपर्यंत त्या मायेत परब्रह्माचं अस्तित्व आहे तोपर्यंतच ही माया काय करते हो, उड्या मारते.
मीच आहे, मीच सर्वस्व आहे, मीच हे करू शकतो. मायेमध्ये परब्रह्म आहे तोपर्यंतच तुही माया काय करते, सगळीकडं काय करते हो, मिरवते. परंतु ज्या क्षणी हा परब्रह्म त्या मायेला सोडून जातो, त्या क्षणी त्या माये म्हणते का की माझ्यासारखा श्रेष्ठ मीच? ज्या क्षणी रावणाला त्याच्या अंतरीचा अंतरात्मा सोडून गेला त्याच्या देहापासून, त्यावेळेस रावण म्हणाला का माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ मीच? नाही म्हणू शकत. का हो? कारण मायेला महत्व कुठपर्यंत? जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच ह्या मायेला काय आहे हो, महत्व आहे. ज्या क्षणी ज्या क्षणी तो अंतरीचा अंतरात्मा त्या मायेपासून दूर होतो, त्या क्षणी काय करतात, त्या क्षणी त्या मायेला शून्य किंमत आहे. जोपर्यंत तो परब्रह्म आहे तोपर्यंत आपल्याला काय करतात हो, सगळेजण आपण कुठं घर घेऊ शकतो, सगळं ऐश्वर्य भोगू शकतो, कुठं काय करायचं ते करू शकतो. कधी कुठपर्यंत? जोपर्यंत ते परब्रह्म कार्याला आपल्या अंतरी आहे तोपर्यंत. ज्या क्षणी ते परब्रह्म निघून जातं, कुणी म्हणतं का ह्याने खूप कमवलंय, काय त्या देहानं खूप काही कमवलंय, याला काय करा, घरामध्येच काय करा, हे करा, काय घरामध्ये ठेवा, असं कोणी म्हणतंय का हो? ह्या देहानं खूप कमवलंय, ह्या देहाला काय करा, घरामध्येच ठेवा. नाही, त्याची जागा कुठे हो, आपली जागा शेवटी ज्या क्षणी परब्रह्म अंतरीचं निघून जातं त्या क्षणी काय हो, 3.5 फूट जागा ठरलेली स्मशानभूमीत, बरोबर? एवढीच काय आहे आपली, तीच शेवटचं, प्रत्येकाला तीच आहे. पण ती जागा कधी? आपल्या अंतरीचं परब्रह्म निघून गेल्यानंतर. म्हणून काय सांगितले, या कर्दमाचा विचार, हा जो विचार आहे की बाबा आपल्या मायेला महत्व कुठपर्यंत आहे, आपण एवढ्या उड्या मारतोय कुठपर्यंत, आपण एवढा जो अहंकार करतोय तो कुठपर्यंत, मी करू शकतो. अहो माणूस देहामध्ये जोपर्यंत परब्रह्म आहे तोपर्यंतच किती हो ताटा, गर्व, अहंकार, माझ्याशिवाय, माझ्या एवढा श्रेष्ठ कुणीच नाही या जगामध्ये, मीच काय आहे सर्व करता धरता. आणि हे कुठपर्यंत? जोपर्यंत त्या मायेच्या अंतरी परब्रह्म आहे तोपर्यंत. ज्या क्षणी ते परब्रह्म त्या मायेपासून बाजूला होतं त्या क्षणी त्या मायेला किंमत काय आहे हो, शून्य आहे. म्हणून समर्थ काय सांगतात, या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर. ह्या गोष्टीचा विचार फक्त कोण हो, ज्ञानी पुरुषच करतात. आणि देहाचं काय करून घेतात हो, देहाचं कल्याण करून घेतात. ते काय करतात, ज्ञानी पुरुष काय करतात हो, राजहंसासारखं दूधच घेतात आणि काय करतात, वेगळं करतात. म्हणजे काय हो, माया आणि परब्रह्माची ओळख घेतात. माया ही काय आहे, नाशिवंत आहे, ह्या गोष्टीची त्यांना जाणीव असते. म्हणून त्यांना कोणतंही जे भौतिक सुखामध्ये ती काय ज्ञानी लोक काय हो, अडकत नाहीत. जे आपण बघितलं कौरव आणि पांडव, कौरव नेहमी कशात होते, सोन्याच्या महलात राहत होते. पांडवांना त्यांनी काय दिला, अखंड वनवास दिला 13 वर्षाचा. परंतु महलात राहून सुद्धा अंतरी शांतता होती का हो, अंतरी शांतता नव्हती. जोपर्यंत देहामध्ये परब्रह्म होता तोपर्यंत त्यांनी ओळख घेतली का, कौरवांनी ओळख घेतली का, नाही. त्यांना अहंकार होता, परंतु तो अहंकार कुठपर्यंत हो, हा देहात परब्रह्म आहे तोपर्यंतच. परंतु कौरवांनी पांडवांबरोबर नेहमी कोण होतं हो, त्यांना ह्या ऐश्वर्याचं काही सुख दुःख नव्हतं. ते काय म्हटले हो, आम्हाला 5 गावं दिली तरी चालतील, बस होतील. म्हणजे ते आत्मा काय होता हो, संतुष्ट होता का,
का तर शिकवण होती कुणाची? परब्रह्माची शिकवण होती त्यांना. अखंड परब्रह्म त्यांच्या काय हो, त्या वनवासात सुद्धा परब्रह्म बरोबरच होतं आणि त्यांना काय होती हो, त्याची जाणीव होती. म्हणून सारासार त्यांना कळत होतं. ते जास्त अडकत नव्हते, परंतु तेवढं सुद्धा काय हो, त्या दुर्योधनाने तेवढं सुद्धा द्यायला काय केला, नकार दिला. म्हणून महाभारत घडलं. मग अंतरी काय पाहिजे हो, समाधान पाहिजे, त्या परब्रह्माची ओळख पाहिजे आपल्याला. अंतरी काय पाहिजे, ओळख पाहिजे. आणि परब्रह्माची ओळख घेतली की हे सगळं भौतिक सुख काय वाटतं हो, सगळं नश्वर वाटतं त्याच्या पुढं. या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर, जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडती. जड सबळ पंचभूतिक त्यामध्ये आत्मा व्यापक, तो नित्यानित्य विवेक पाहता कळे. जड सबळ पंचभूतिक ही काय आहे? सगळं पंचभूताने बनलेला हा देह आपला कसा आहे होतो, जडत्व आहे. त्यामध्ये हे जे शरीर आहे किंवा ही जी सृष्टी आहे, त्या सृष्टीमध्ये काय होतो, आत्मा काय आहे हो, व्यापक आहे. जसं ब्रह्मांडी आपण म्हणतो बघा, जे ब्रह्मांडी ते जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे पिंडाची आपल्या जशी रचना आहे तशीच काय आहे हो, ब्रह्मांडाची रचना आहे. जसं पिंडामध्ये तो आत्मा सर्व व्यापक आहे, तसाच तो ब्रह्मांडामध्ये पण काय आहे हो, सर्व व्यापक आहे. तो नित्यानित्य विवेक पाहता कळे. विवेकाने त्याला पाहिलं, विवेकाने त्याची जाणीव घेतली तर काय होतं, तो आत्मा कोण आहे ते आपल्याला काय होतं हो, कळतं. उसामध्ये घेईजे रस, एरते सांडीजे बाकस, तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा. आता आपण काय करतो, ऊस खाताना काय करतो, त्या ऊसामधील रस तेवढा घेतो आणि जे चोयटे आहेत ते काय करतो आपण, खातो का? नाही खात. चोयट्या काय करतो, फेकून देतो. ऊसामध्ये घेई जे रस, एर ते सांडी जे बाकस, जे व्यर्थ आहे ते काय आहे, चोयट्या काय आहेत, त्यातून काहीही म्हणजे ते उपयोगाच्या नसतात, म्हणून आपण ते काय करतो, फेकून देतो. तसा जगामध्ये जगदीश म्हणजे तसं ऊसामधला जसा आपण रस ओळखून घेतो तसा जगामध्ये जगदीश. आणि ह्या अंतरीच्या अंतरात्मा म्हणजे ह्या मायेमध्ये कोण आहे, जगामध्ये जगदीश आणि मायेमध्ये कोण आहे, तो अंतरीचा अंतरात्मा आहे. तो काय केला पाहिजे, आपण विवेकाने ओळखला पाहिजे, त्याची जाणीव घेतली पाहिजे. आणि ती जाणीव कधी होणार आहे हो, आपल्या देहामध्ये. आपल्या देहा सोडून गेल्यानंतर ओळख घेऊन उपयोग आहे का? घेऊ शकत नाही. गेल्यानंतर तर घेऊ शकत नाही, पण जोपर्यंत आपल्या देहामध्ये तो परब्रह्म आहे तोपर्यंतच त्याची काय घेतली पाहिजे, आपण ओळख घेतली पाहिजे. चोयटी कुणाला म्हटलंय थोडक्यात, हा देह म्हणजे चोयटीच आहे. ह्या देहाला किंमत कुठपर्यंत, कितीही सुंदर असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, ह्या देहा आणि कितीही राजकारणी असू द्या, कितीही मोठ्या पदावर काम करणारा असू द्या, ह्या देहाला किंमत कुठपर्यंत, ह्या देहाला किंमत कुठपर्यंत, जोपर्यंत त्या देहामध्ये आत्मा कार्याला आहे तोपर्यंतच त्या देहाला काय हो, किंमत आहे. मला सांगा, एखादा भला मोठा राजा घेऊया थोडक्यात, त्या राजाचा जर मृत्यू झाला तर त्याला आपण हाक मारताना राजेसाहेब म्हणणार आहे का हो? राजा कुठपर्यंत, तर त्या राजाच्या अंतरी जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे तोपर्यंत तो राजा. ज्या क्षणी तो अंतरीचा अंतरात्मा त्या देहाला सोडून बाजूला होतो त्या क्षणी काय हो, शून्य किंमत. त्याला सगळेजण काय म्हणतात, शवच म्हणतात ना, वेगळं काय शब्द म्हणतात का? राजा असू द्या, रंक असू द्या, एखादा गरीब व्यक्तीचा अंतरात्मा जाऊ द्या, श्रीमंत व्यक्तीचा जाऊ द्या, ज्या क्षणी तो शेवटचा जो क्षण असतो त्या क्षणी काय हो,
त्या क्षणी ते सर्वजण काय शवच आहेत, त्याला शवच म्हणतात. त्याला कोणी राजा, त्याला कोणी गरीब कोणी म्हणत नाही. म्हणून काय सांगितलंय समर्थांनी, ऊसामध्ये जसा आपण रस घेतो त्या पद्धतीनं ह्या आत्माची ओळख घ्यायची. तसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा. विवेकानं काय घ्यायची, त्या परब्रह्माची जाणीव घ्यायची. रस नाशिवंत पातळ, आत्मा शाश्वत निश्चळ. रस अपूर्ण, आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा. आता रस म्हणल्यावर तुम्ही म्हणसाल की ते रस म्हणजे काय आहे, परब्रह्म आहे. तसं नाहीये. रस नाशिवंत पातळ, तो ऊसामधला जरी रस असेल, रस घेतो आपण, सार घेतो, बरोबर आहे, परंतु ते सार सुद्धा काय आहे हो, नाशिवंत आहे. तसं आत्मा काय आहे हो, शाश्वत आहे. आत्मा काय आहे, शाश्वत आहे. तो निश्चळ आहे. तो कधीही कुणाच्या ह्यानं चळत नाही. तो काय आहे हो, शाश्वत आहे, निश्चळ आहे. रस अपूर्ण, रस अपूर्ण, रस काय आहे, अपूर्ण आहे. आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा. परिपूर्ण काय आहे हो, अंतरीचा अंतरात्मा. आत्म्यासारखे एक असावे, माते दृष्टांतासी द्यावे. दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी. आत्म्यासारखे काय हो, एक असावे, माते दृष्टांताशी द्यावे. दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी. आता हे जे तुम्हाला रस वगैरे ऊस ही जी उदाहरणं दिलेत, ती कशासाठी हो, दृष्टांत घ्या. समर्थ काय सांगतात, माते दृष्टांताशी द्यावे. दृष्टांत मिसे समजावे कैसे तर. कसं तुम्हा लोकांना कशी का होईना उदाहरण सांगून, उदाहरण देऊन, एखादा बोध देऊन तुम्हाला काय करायचंय, मला फक्त तुम्हाला अंतरात्म्याची ओळख देणे व्हावी, ह्यासाठी हे काय दिलेले आहेत, उदाहरणं दिलेत. ऊस रस हे काय आहेत हो, उदाहरणं आहेत. कसं का होईना तुम्ही काय करा, हे कळवून घ्या. काय करा, कळवून घ्या फक्त, जेणेकरून काय होईल, तुम्हाला समजेल. म्हणजे जाणीव घ्या. कोणतं का उदाहरण देईना, कोणता का दृष्टांत देईना, परंतु विवेकानं काय करायचं, तुम्ही त्यातून निवडून घ्यायचं की आत्मा कोण आणि म्हणजे शाश्वत काय आणि अशाश्वत काय याची काय घ्यायची, जाणीव घ्यायची. ऐसी आत्मस्थिती संचली, ते माया कैसी झाली. जैसी आकाशी वाहिली झुळूक वायोची. ऐसी आत्मस्थिती संचली, काय हो, ते माया कैसी झाली. जैसी आकाशी वाहिली झुळूक वायोची. ही माया म्हणजे काय हो, आकाशात जशी झुळूक आहे त्या पद्धतीनं काय आहे, ही आपली माया आहे. का हो, आत्मस्थिती तसं बघायला गेलं तर काय हो, ही माया कुठपर्यंत कुठपर्यंत ही माया कार्य करू शकते, कुठपर्यंत ही माया कार्य करू शकते, जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे तोपर्यंतच ही माया काय करू शकते हो, सर्व कार्य काय करू शकते. नाहीतर ही माया एका क्षणात, म्हणजे माया म्हणजे काय आहे, जणू काय ही काय झुळूक आहे. आकाशी वाहिली झुळूक वायूची, वायूच्या एका झुळकेप्रमाणे काय आहे हो, ही माया आहे. आणि सर्वच माया म्हणजे माया, माया म्हणजे काय हो, हे शरीर कसं आहे हो, आपलं नाशिवंत आहे. शरीर काय आहे, नाशिवंत आहे. आता ज्या क्षणी शरीरामधून आत्मा निघून जातो त्या क्षणी नेमकं काय होतं, काय होतो, तर श्वासोश्वास म्हणजे वायू काय होतो, निघून जातो त्या शरीरामधून आणि ती राहते ती काय, फक्त माया. कारण जोपर्यंत श्वासोश्वास चालू आहे म्हणजे वायूचं येणं जाणं चालू आहे तोपर्यंत त्या देहाला कुणी म्हणतं का हा गेला म्हणून, नाही. ज्या क्षणी वायूचं येणं जाणं या देहामध्ये बंद होतं त्या क्षणी आपल्याला काय म्हटलं जातं, हे काय आहे, त्याचा आत्मा सोडून गेला याला, असं म्हटलं जातं बघा.
ह्या सर्व गोष्टींची काय घेतली पाहिजे हो, जाणीव घेतली पाहिजे. कधी कधी जाणीव घेतली पाहिजे? शेवटी नाही. जोपर्यंत या देहामध्ये म्हणजे देहामध्ये तो परब्रह्म कार्याला आहे, तोपर्यंतच ह्या देहामधील परब्रह्माची काय आपण घेतली पाहिजे? ओळख घेतली पाहिजे. त्याला शरण घेतलं गेलं पाहिजे. त्याला जे विवेकाने त्याची काय घेतली पाहिजे? आपण जाणीव घेतली पाहिजे. आणि त्याला काय गेलं पाहिजे हो? शरण गेलं पाहिजे. मला एक सांगा, जे संत महात्मे होऊन गेले त्या लोकांनी कधी त्या देहाचा जास्त लाड केले का हो? आमचा देह असा, आम्ही असं असं कधीही नाही. मग ते संतच नाही आहेत, आहे का नाही? त्यांनी काय केलं हो? अखंड त्या परब्रह्माची ओळख घेतली. किती संकट आली हो त्यांना, किती भोगावं लागलं. संतांनी जे भोगलं त्यातील एक काडी मात्र दुःख आपल्याकडं नाहीये, तरी आपल्याला काय वाटतं हो? आपण खूप दुःखी कष्टी आहोत. संत कुणाला म्हटलं जातं? ज्यांनी शांतपणे काय केलं हो? सगळे कष्ट शांतपणानं काय केले? प्रत्येक प्रसंगाला काय गेले हो? सामोरे गेले. आता पांडवांनाच काय होते हो? कष्ट होते. पांडवांनाच काय होते? 13 वर्ष कुणाला जावं लागलं वनवासाला? पांडवांना. कौरवांना जावं लागलं का? नाही. मग आजपर्यंत आपण इतिहास ऐकतोय. एक लक्षात घ्यायचं काय हो? आजपर्यंत आपण काय आलोय? ऐकत आलोय सगळं. मग कौरवांना कुणी नावजलंय का? नावजलंय का? किंवा रावणाला कोणी नावच म्हणजे रावण कोणाच्या आवडीचा आहे का हो? नाहीये का हो? कारण त्यांनी काय हो? रावणासारखा ज्ञानी पुरुष तर कोणच नव्हता. विश्वामध्ये ज्ञानी पुरुष नव्हता. श्रीराम देखील लक्ष्मणाला ज्यावेळेस रावणाला बाण मारला श्रीरामांनी आणि रावण धरित्रीवर पडला, त्यावेळेस राम लक्ष्मणाला म्हणाले की बघ लक्ष्मणा, बघ विश्वातील सगळ्यात जास्त ज्ञानी पुरुष काय पडला? धरित्रीवर पडला. याचं दुःख होतंय मला खूप. का हो? कारण तो परब्रह्मच होता. दुःख होतंय, परंतु त्यानं देह ठेवायच्या अगोदरच त्याच्याकडून काय घे? थोडं ज्ञान घे, कारण त्याच्या इतका ज्ञानी ह्या विश्वामध्ये कुणी नाहीये. मग इतका ज्ञानी असून त्यानं काय केलं नाही हो? आत्मज्ञान घेतलं नाही. आत्मज्ञानाची जाणीव त्याला झाली नाही, म्हणून त्याचा तो अंत झाला तसा. म्हणजे नुसतं ज्ञानी विद्या उदंड शिकला, विद्या उदंड शिकला, प्रसंग मार्गे चुकतेच गेला, मग ते विद्येला कोण पुसे? काय सांगितलंय हो? भरपूर विद्या प्राप्त झाला, डिग्र्यावर डिग्र्या घेतलेत, परंतु अविवेकाने जर वागत असेल, त्याला विषय विकार जर कळत नसतील, विद्या उदंड शिकला, प्रसंग मार्गे चुकतेच गेला, मग या विद्येला कोण पुसे? भ्रष्टाचार करत असेल, विद्या उदंड शिकून सुद्धा काय हो? भ्रष्टाचार करत असेल, कुणाचं लुबडून खात असेल, भावाचं कुणाचं काय करत असेल, जो लुबाडून खात असेल, उपयोग काय आहे हो त्याचा संसारामध्ये? काही नाही. हे सगळं काय करावं लागतं? भोगावं लागतं. म्हणून विद्या उदंड शिकला, प्रसंग मार्गे चुकतेच गेला, मग ते विद्येला कोण पुसे? कुणीही पुसणार नाही. त्यासाठी काय हो? या जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत जाणीव घ्यायची. काय हो? कितीही भ्रष्टाचार केला, कितीही पैसे कमवले, तर शेवटी काय हो करायचे? हे सगळं हितच सोडून जायचे. हे काय हो? हितच सगळं सोडून जायचे. कारण का हो? आत्मा कसा आहे, देह कसा आहे हो? आपली माया कशी आहे? नाशिवंत आहे. आणि अंतरीचा अंतरात्मा फक्त काय आहे हो? शाश्वत आहे. मग शाश्वत जे टिकणारा आहे त्याच्याकडेच काय गेलं पाहिजे हो? शरण गेलं पाहिजे. कितीही पैसा कमवला, कितीही, आता जे आपण चांगल्या मार्गाने कमवणार आहोत ते काय होणार आहे हो? टिकणार आहे. आणि त्यातून काय पापही घडणार नाही. आता पापाचं जर ऐकायचं असेल, पाप काय असतं, तर सद्गुरुचरित्रातलं अध्याय घ्या, त्यामध्ये बघा सगळं सविस्तर सांगितलेलं आहे.
समर्थांनी सांगितलेलं आहे. ते दोन्ही ग्रंथ कसे आहेत एकमेका अनुरूप आहेत. त्यामध्ये कसं आहे, बोध घेण्यासारखे आहेत. पाप म्हणजे काय असतं, ते केल्यानंतर काय भोगावं लागतं, ते काय आहे त्यामध्ये. म्हणजे नुसतं माया आणि परब्रह्म, माया आणि परब्रह्म नाही, तर मायेमध्ये परब्रह्म असताना कोणती कर्म केली पाहिजेत हे कशामध्ये सांगितले त्या सद्गुरु चरित्रांमध्ये काय दिलेले आहेत, दृष्टांत दिलेले आहेत बघा. आत्म्यासार ऐशी आत्मस्थिती संचली, ते माया कैसी झाली, जैसी आकाशी वाहिली झुळूक वायूची. वायूपासून तेज झाले, तेजापासून आप निपजले, आपापासून आकारले भूमंडळ. हे कोण आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे काय आहे? तो पंचमहाभूत आहेत. आता कोण कोणापासून निर्माण झाले हे समर्थाने इथं सांगितलंय बघा. वायूपासून काय झाले? तेज झाले. वायूपासून अग्नी निर्माण झाला. तेजापासून आप निपजले. तेजापासून काय कशाची निर्मिती झाली उष्णतेपासूनच पाण्याची निर्मिती झाली. आणि आपापासून आकारले भूमंडळ. आकाश, आपापासूनच काय हे सगळं पूर्ण आकाशाची काय झाली निर्मिती. भूमंडळापासून उत्पत्ती. भूमंडळ म्हणजे पृथ्वीची निर्मिती झाली. पाण्यापासूनच पृथ्वीची निर्मिती झाली. आणि ह्या पृथ्वीपासूनच काय जीवनेनो झाले किती, परंतु ब्रह्म आदी अंती व्यापून आहे. ह्या भूमंडळापासून उत्पत्ती कशाची झाली? भूमंडळापासून उत्पत्ती, जीवनेनो झाले किती, परंतु ब्रह्म आदी अंती व्यापून आहे. आता ही पृथ्वी जशी आली, जशी ह्या पृथ्वीची निर्मिती झाली, तसे किती व युग झाली? कृत, त्रेता, द्वापार आणि आता आहे कुठलं चालू आहे? कलियुग आहे. यामध्ये किती जरी देह काय झाले, आले आणि गेले. कितीतरी जीवांनी काय घेतला ह्या ह्या पृथ्वीवरती, कितीतरी जीवांनी काय घेतला, जन्म घेतला. भले भले महापुरुष काय झाले जन्माला आले आणि त्यांनी नंतर काय केला, देह पण ठेवला. परंतु ब्रह्म आदी अंती व्यापून आहे. फक्त या कृतयुगापासून कलियुगापर्यंत सगळं आहे शाश्वत काय फक्त परब्रह्म फक्त काय आहे, व्यापून आहे. हे लक्षात ठेवायचंय. जे जे काही निर्माण झाले, ते अवघेची नासले, परी मुळी ब्रह्म ते संचले, जैसे तैसे. आता जे जे काही निर्माण झालं, ते अवघेच काय झालं नासले. म्हणजे आपल्याला सांगितलंय जे जे दिसणार आहे, डोळ्याला जे जे दिसणार आहे ते काय आहे नाश पावणार आहे. कल्पांत काळी कधी ना कधी ते काय होणार आहे, नष्ट होणार आहे. मग शाश्वत काय आहे, टिकणार राहणार काय आहे? या सगळे सृष्टीचा जरी विनाश झाला तरी राहणार काय आहे शिल्लक? तर ते परब्रह्म. म्हणजे शाश्वत परब्रह्म फक्त काय अंतरेचा अंतरात्मा फक्त काय होणार आहे, तो राहणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा जरी विनाश झाला तरी राहणार काय आहे तर ते फक्त परब्रह्म राहणार आहे. मग आपल्याला कोणाला शरण जायचंय? ते जे टिकणार आहे, जे शाश्वत आहे, त्याची ओळख आपल्याला घ्यायची आणि त्याला शरण आपल्याला जायचंय. कधी? जोपर्यंत देहामध्ये तो जगदीश आहे तोपर्यंतच त्याची काय घ्यायची, ओळख घ्यायची. देह एकदा देह ठेवला की परत आपल्याला ओळख घेता येत नाही. जे जे काही निर्माण झाले, ते अवघेची नासले, परी मुळी ब्रह्म ते संचले, जैसे तैसे. घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटता न नासे, आकाश जैसे. आता एखाद्या घट म्हणजे लक्षात आलं का? घट म्हणजे काय जे आपलं माठ असतो, माठामध्ये पाणी भरलं, माठामध्ये पाणी भरलं तर काय ते आकाश त्या आपल्याला काय दिसतं, त्या पूर्ण त्या माठामध्ये दिसतं. भाग लक्षात घ्या.
घटामध्ये पाणी भरलेलं असतं. तो त्यावेळेस आपल्याला बघा ते आकाश, त्या आकाशाचं प्रतिबिंब आपल्याला कुठं दिसतं हो, ते सगळं घटामध्ये दिसतं. आणि आपल्याला असं वाटतं की त्या घटामध्येच काय आहे, सगळं आकाश भरून पावलंय. मग तो घडा जर फुटला, म्हणजे तो माठ जर फुटला, तर आकाश फुटतं का? नाही. तसं ही मायेमध्ये तो परब्रह्म आहे. त्या घटाप्रमाणे माया म्हणजे कोण आहे? घट आहे. त्या मायेमध्ये ते परब्रह्म आहे. बरोबर आहे. ज्या क्षणी माया म्हणजे ज्या क्षणी देह आपण ठेवतो, त्या म्हणजे छेद, एखाद्यानं बाण मारला, उदाहरण घ्यायचं तर एखाद्याने बाण मारला तर तो लागतो देहाला, बरोबर? तो देहाला लागतो, बरोबर? किंवा एखाद्याने बंदुकीची गोळी मारली तर ती कुठं शिरते? देहामध्ये. मग ती कुणाला छेदते हो? ती बंदुकीची गोळी कुणाला छेदते? तर त्या मायेला छेदते, त्या देहाला छेदते. परंतु त्या बंदुकीच्या गोळीत ताकद आहे का? की ते परब्रह्म, ज्या मायेच्या अंतरी असणाऱ्या परब्रह्माला ती छेदू शकते का? ती गोळी असू द्या, काही घ्या भाग, तो काय शरीराला कोणतीही इजा झाली तरी ती परब्रह्माला काय करणार नाहीये, छेदू शकत नाही. म्हणजे ती बंदुकीची गोळी, ही उदाहरण कशासाठी समर्थ काय म्हणले हो, ही सगळी उदाहरण घ्या कशासाठी? फक्त तुम्हाला कळावं की माया म्हणजे काय आणि परब्रह्म म्हणजे काय, आणि आपण काय केलं पाहिजे, कसं शरण गेलं पाहिजे त्या परब्रह्माला, हे सांगण्यासाठी ही काय आहे, तो फक्त उदाहरणं आहेत. मग समर्थ काय म्हणतात, जशी बंदुकीची गोळी मारली देहाला, ती गोळी देहाला छेदते, परंतु ती परब्रह्माला छेदू शकते का हो? नाही छेदू शकत. परब्रह्माला ती छेदू शकत नाही. असं उदाहरण दिले समर्थाने, घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटता न नासे आकाश जैसे. म्हणजे जसं घटामध्ये आपल्याला आकाश दिसतं आणि घट फुटल्यानंतर आकाशाला काय होणार आहे का हो? नाही, ते घटच फुटणार. तसं ही माया आहे. मायेमध्ये असलेल्या परब्रह्माला कोणीही छेदू शकत नाही. मायेला छेदू शकतात, परंतु परब्रह्माला कोणीही छेदू शकत नाही. कारण ते कसं आहे हो, निर्मळ, निश्चळ, त्याला कोणी चळू शकत नाही. ते अचळ आहे. ते असतची असे सर्व काळ, त्याला नाश नाहीये. तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ, मध्ये होत जात सकळ सचराचर. म्हणून समर्थ काय म्हणतात, म्हणून तसे परब्रह्म काय आहे, आकाशाप्रमाणे परब्रह्म पण काय आहे. आकाशाला जसं घट फुटल्यावर जसं आकाशाला काही होत नाही, तसं परब्रह्माला देखील अंतरीच्या म्हणजे मायेमध्ये असताना मायेला जरी कुणी छेदलं तरी त्या परब्रह्माला कुणी छेदू शकत नाही. कारण ते परब्रह्म कसं आहे हो, अचळ आणि अढळ आहे. जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले, सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म. जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले. आता जी जी काही निर्माण झाले त्यामध्ये सर्वांमध्ये, जे म्हणजे जो जो जीव आहे त्या सर्वांमध्ये कोण व्यापून आहे हो? प्रत्येक जो जीव आहे त्या प्रत्येक जीवामध्ये कोण आहे? परब्रह्म व्यापून आहे. सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म. आता जे जे निर्माण झाले ते काय होणार आहे? नाश पावणार आहे. कल्पांत काळी ते काय होणार आहे? नाश, कधी ना कधी ते नाश पावणार आहे. मग सर्व जरी नासलं, म्हणजे जे जे निर्माण झाले ते सगळं जरी नासलं तरी अविनाश काय आहे हो? हे परब्रह्म आहे. शेवटी टिकणार काय आहे हो? हे परब्रह्म आहे. याची जाणीव घ्यायची आपल्याला. ऐसे ब्रह्म अविनाश, त्याची सेविती ज्ञानी पुरुष, ज्ञाते पुरुष, तत्व निरसने आपणास आपण लाभे. ऐसे ब्रह्म अविनाश, असं अविनाश जे परब्रह्म आहे त्याची ओळख कोण घेतो? ज्ञानी पुरुष घेतात. तत्व निरसने आपणास आपण लाभे. मग त्यांना काय कळतं?
ज्ञानी पुरुषांनाच काय कळतं, त्या परब्रह्माची ओळख होती. ज्या क्षणी त्यांना ओळख होती त्या क्षणी ते काय करतात हो, या मायेमध्ये अडकत नाहीत. मायेमध्ये अडकत नाहीत. ते कोणाला शरण जातात, तर त्या परब्रह्माला शरण जातात. तत्वे तत्व मिळविले, त्यासी देह नाम ठेविले, ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व. आता तत्वे तत्व मिळवले म्हणजे काय हो, ही पंचमहाभूते आहेत. कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ही महाभूतांचा मिळून हा काय हो, देह बनलेला आहे. पंचमहाभूते एकत्र करून ह्याची निर्मिती, ह्या मायेची निर्मिती केली आणि त्याला नाव काय ठेवलंय हो, देह. आणि ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व. आणि हे तत्वापासून बनलेलं शरीर हे कुणी ओळखलंय? जाणते पुरुष म्हणजे जे ज्ञानी पुरुष आहे त्यांनी काय हो केलं, त्याचा शोध लावला की हे शरीर कशापासून बनलेलं आहे, तर तत्वांपासून बनलेलं आहे, या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. तत्व झाडा निशेष होता, तेथे निमाली देह अहंता, निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली. काय हो झालं, तत्व झाडांनी, या जे ज्ञानी पुरुष असतात त्यांना एकदा कळलं की काय हो, निर्गुण काय आहे, तो परब्रह्मच काय आहे, शाश्वत आहे. हिथं काय देहातला काय नाहीये, किंमत नाही. म्हणजे देहाला किंमत म्हणण्यापेक्षा देह काय आहे, नाशिवंत आहे. आणि तो जो अंतरीचा अंतरात्मा आहे तो कसा आहे हो, शाश्वत आहे. हे विवेकाने ज्यानं जाणलं ती लोक काय झाली हो, त्या निर्गुण परब्रह्माला शरण गेली. आता मगाशी आपण सांगितलं की रावणाला काय, रावणाकडून ज्ञान घ्यायला सांगितलं, बरोबर आहे. ज्या क्षणी बाण मारला त्या क्षणी रावणाला जाणीव झाली की काय हो, आपण खूप मोठी चूक केली, आपण परब्रह्माला ओळखलं नाही. ह्याची जाणीव कधी झाली, मृत्यूशय्य म्हणजे आता जाणार, देह ठेवणार त्यावेळेस होऊन काय उपयोग आहे का हो. जोपर्यंत देहामध्ये अंतरीचा अंतरात्मा होता तोपर्यंत काय केलं नाही, त्याची ओळख घेतली नाही, त्याला आत्मज्ञान झालं नाही. ज्ञान होतं परंतु काय नव्हतं हो, आत्मज्ञान होत नव्हतं. ही गोष्ट काय आहे, चुकीची आहे. आता जाणते पुरुषी, ज्या जाणत्या पुरुषांनी हा देह म्हणजे पंच महाभूतांचा बनलेला आहे आणि ती कोणती पंचमहाभूते आहेत हे जाणलं, त्याच महापुरुषांनी काय हो घेतली, निर्गुण ब्रह्माशी ते काय झाले, ऐक्य झाले. तत्व झाडा निश्चेष होता, ते निमाली देह अहंता, निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली. मग विवेकाने त्यांनी काय घेतली हो, त्या परब्रह्माची जाणीव घेऊन ते ज्ञानी पुरुष ते त्या परब्रह्माशी काय झाले हो, एकरूप झाले. विवेके देहाकडे पाहिले, तो तत्वे तत्व ओसरले, आपण काही नाही आले प्रत्ययासी. विवेके देहाकडे पाहिले. आता विवेकानं जर देहाकडे पाहिलं तर काय हो, समजा विवेकाने देहाकडे पाहिलं तर आपल्याला जाणीव होते की काय हो, हा देह आपला काय आहे, तत्वे तत्व ओसरले, आपण काही नाही आले प्रत्ययासी. म्हणजे विवेकानं जर त्या देहाकडे पाहिलं तर आपल्याला जाणीव होते की काय हो, काय नाही, हे अहंकार काय नाहीये, हे रूप सौंदर्य, मी खूप सुंदर आहे, मी खूप देखणा आहे, माझ्यासारखं श्रीमंत कोणच नाही, माझ्यासारखं हुशार बुद्धिमानी कोणच नाही. हे आपण जर आपल्या देहाकडे विवेकाने पाहिलं तर काय होतो, हा अहंकार काय होतो, क्षणामध्ये नष्ट होतो. का? कारण आपल्याला प्रत्यय येतो, आपल्याला जाणीव होते की काय हो, हे सगळं जे आपण म्हणतोय ते काय आहे हो, सगळं नाशवंत आहे. तो शाश्वत परब्रह्म फक्त निर्गुण निराकार, तो फक्त अंतरेचा अंतरात्मा आहे. म्हणून काय सगळं सोडून द्यायचंय का? समर्थांनी असं सांगितलंय का? वैराग्य घ्यायचंय का? वैराग्य घ्यायचंय, पण कसं हो, विवेकातून वैराग्य घ्यायचंय. जाणीव घ्यायची की काय हो, असताना देहामध्ये तो परब्रह्म असतानाच त्याची जाणीव घ्यायची आणि आपल्या देहाचं काय करायचंय हो, सार्थक करायचंय.
आपला आपण शोध घेता, आपली तो माईक वार्ता, तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म. आता आपला आपण शोध घेता, आता आपला आपण जर शोध घेतला तर आपल्याला लक्षात येतं की काय हो, हे सगळं जे आपण करतो ते काय आहे हो, नाशिवंत आहे. ज्या क्षणी आता एखादा खूप श्रीमंत माणूस आहे, जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, आणि त्याने जर देह ठेवला तर ती श्रीमंती त्याच्याबरोबर जाते का हो? ही श्रीमंती त्याच्याबरोबर जाते का? नाही. सगळ्यांची जागा ठरलेली काय हो? स्मशानभूमी. स्मशानभूमीतच जे का जो जसा ह्याच्यात कुठल्याही धर्माचा जातीचा देह असू द्या, तो गेल्यानंतर हेच माणसाने ओळखलं पाहिजे. कोणत्याही जाती धर्माचा देह घ्या आणि त्या देहामधून जर तो आत्मा निघून गेला तर त्या देहाची काय करतात? कुणी ठेवलंय का? जपून ठेवतात का? खूप माझा सुंदर देह आहे, हा खूप श्रीमंत आहे, ह्याच्याकडे खूप पैसा आहे म्हणून ह्याचा देह काय करायचा आहे? जपून ठेवायचा आहे. ठेवतात का? त्या देहाला आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंतच काय आहे हो? किंमत आहे. ज्या क्षणी आत्मा अंतरीचा निघून जातो त्या क्षणी त्या देहाला काय आहे हो? शून्य किंमत आहे. म्हणून अंतरीचा अंतरात्मा असतानाच काय घ्यायची? परब्रह्माची जाणीव घ्यायची, त्याला शरण जायचे, त्याला आवडतात अशी कर्म काय करायचेत? आपल्या देहाकडून करायचेत. त्याला जे अभिप्रेत आहे त्या पद्धतीने आपण काय करायचंय व वागायचंय. वागण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे का? प्रयत्न करायचा आहे. मग त्यानंतर आपल्याला काय होणार आहे व त्या परब्रह्माची ओळख होणार आहे आणि आपण काय होणार आहे? मोक्षगती आपल्याला काय होणार आहे? प्राप्त होणार आहे. आपला आपण शोध घेता, आपली तो माईक वार्ता, तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म. आता आपला आपण शोध घ्यायचा आणि तत्व जर सगळी वेगळी केली तर शिल्लक काय राहते हो? तर ते निर्गुण परब्रह्म, ते निर्गुण ब्रह्मच काय राहते हो? शिल्लक राहते. आणि तेच काय होणार आहे? तेच राहणार आहे. आपल्यानंतर तेच फक्त काय होणार आहे? इथं राहणार आहे. आपणा विन निर्गुण ब्रह्म, हेची निवेदनाचे वर्म, तत्वा सरिसा गेला भ्रम मितूपणाचा. आपणा विन निर्गुण ब्रह्म, हेची निवेदनाचे वर्म, तत्वा सरिसा गेला भ्रम मितूपणाचा. ज्या क्षणी आपल्याला जाणीव होते की ह्या निर्गुण परब्रह्माशिवाय आपलं अस्तित्व काहीच नाहीये, आपल्या देहाला काहीच, म्हणजे तो जर अंतरीचा अंतरात्मा नसेल तर आपल्या देहाला शून्य किंमत आहे. ह्या गोष्टीची ज्यावेळेस जाणीव होते त्यावेळेस काय हो? आपला मितूपणा काय होतो? तिथंच काय होतो? नाश पावतो. म्हणजे आपला आकडा जो अहंकार आहे तो काय होतो? लोप पावतो. मी जे काय केलंय, मी जे काय करतोय आणि मी जे काय करणार आहे ते सगळं शक्य आहे केव्हा? ज्या वेळेस तो निर्गुण परब्रह्म जोपर्यंत माझ्या आंतरिक कार्याला आहे तोपर्यंतच हे मी गोष्टी करू शकतो. आता हे जे आपण जे निरूपण करतोय, हे जे सांगतोय, हा ग्रंथ जो या ग्रंथाचं जे निरूपण करतोय, हे परमेश्वराविषयी सांगतोय, हे कुठपर्यंत? जोपर्यंत अंतरेचा अंतरात्मा कार्याला आहे तोपर्यंत. ज्या क्षणी हा अंतरेचा अंतरात्मा निघून जातो त्यावेळेस या देहाला जर म्हटलं की काय, जा बाबा सांग निरूपण, ग्रंथावर सांगू शकेल? नाही सांगू शकणार. का हो? कारण हा देह उड्या मारतोय कुठपर्यंत? अहंकार आहे याच्याकडे, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. हे कुठपर्यंत? जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे तोपर्यंत. मी पाहता आढळेना, निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपण तेची परी कळेना, सद्गुरु विना. आले बघा, समर्थांनी काय सांगितलं? मी पाहता आढळेना. आता मी जर ठरवलं की काय हो, त्या निर्गुण परब्रह्माला शोधायचंय, आता श्री सद्गुरु चरण जर भेटलेलं नसतं तर कोण निर्गुणन, कोण निराकारण, कोण सगुणन, कोण निर्गुण, काहीही कळत नाही. हे कधी कळतं? निर्गुण कोण, सगुण कोण,
आम्ही जे एवढं पोपटासारखं बोलतोय हे कशामुळं? सद्गुरु कृपेशिवाय हे प्राप्त होऊ शकत नाही. सद्गुरूच हे सगळं ज्ञान देऊ शकतात, अन्यथा ह्या विश्वामध्ये कुणी हे ज्ञान देऊ शकत नाही. मी पाहता आढळेना. आपण जरी ठरवलं की मी हे सगळं ज्ञान काय करेन, अर्जित करेन, पण हे शक्य नाहीये. निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपण तेची परी कळेना सद्गुरु विना. आता हे आम्ही सांगून कळणार आहे का हो? नाही कळणार. त्यासाठी कोण पाहिजे हो? सद्गुरूच पाहिजे. सद्गुरूच हे ज्ञान आपल्याला काय करू शकतात, देऊ शकतात. सद्गुरूंचं काय महात्म्य आहे ते कशामध्ये सांगितलेलं आहे हो? श्री सद्गुरु चरित्रामध्ये बघा, सद्गुरू म्हणजे काय आणि सद्गुरूचा अधिकार काय आहे. त्या त्रिगुणां सद्गुरूंचा अधिकार काय आहे हो? सद्गुरूंची जर भक्ती केली तर ती तिन्ही देवांना प्राप्त होते. याचा साक्षात दृष्टांत कशामध्ये दिलाय समर्थांनी? श्री सद्गुरु चरित्रामध्ये बघा सांगितलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनीही दीपकाला समजावून सांगितलंय की काय हो, तू जी भक्ती केली सद्गुरूंची ती काय झाली, आम्हाला पावली म्हणून आम्ही तुला काय आलोय शरण, म्हणजे आम्ही तुला काय झालोय, वश झालोय, म्हणजे आम्ही तुझंच झालोय. आता तुला काय मागायचंय ते तू माग. हे आपण बघितलंय सद्गुरु चरित्रामध्ये. म्हणून सद्गुरू काय आहेत, सद्गुरू कोण आहेत, हे याची जाणीव काय करायची, सद्गुरु चरित्र ऐकायचं. यामध्ये बघा तुम्हाला, मी पाहता आढळेना, निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपण तेची परी कळेना सद्गुरु विना. हे सगळ्या गोष्टी जे ज्ञान आहे ते सद्गुरू वाचून काय होत नाही हो, कळत नाही. श्रवण केल्याशिवाय हे काहीही कळत नाही. सारा सार अवघे शोधिले, तो असार ते निघून गेले, पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म. आता सारा असाराचा विचार केला तर काय हो, सार काय आहे हो, तर ते निर्गुण परब्रह्म आहे. आणि असार काय आहे, ही माया. माया हा देह कशाचा निर्माण झालाय, माया परब्रह्माचं काय केलंय हो, एकत्र करून हा देह निर्माण झालेला आहे. परंतु ज्या क्षणी परब्रह्म मायेपासून वेगळा होतो त्या क्षणी या दोन्हीमध्ये सार आणि आसार काय आहे हो, माया आणि परब्रह्म. यामध्ये सार आणि आसार कोण आहे, तर माया ही असार आहे आणि परब्रह्म हे काय आहे हो, सार आहे. मग आसार काय करतात, त्याला एकतर त्याची काय करतात, देहाची ज्या पंचभूतापासून निर्माण झालाय ना देह, त्याच्यामध्येच तो काय होतो, शेवटी विलीन होत करतात बघा. त्याच्यामध्येच त्याला काय करतात, विलीन करतात. मग जे शिल्लक जे राहतं ते काय आहे हो, निर्गुण परब्रह्म. आदी ब्रह्म निरोपिले, तेची सकळामध्ये व्यापिले, सकळ अवघेची नासले, उरले ते केवळ ब्रह्म. काय सांगितलं हो, आदी ब्रह्म निरोपिले. आधी काय सांगितलं, ब्रह्मा कोण आहे याची काय केली हो, समर्थांनी जाणीव करून दिली. आणि तेच काय आहे हो, सकळांमध्ये, तेच सगळ्यांमध्ये काय आहे, व्यापून आहे. सकळ अवघेची नासले, आता त्या परब्रह्माची ओळख करून दिली आणि तेच परब्रह्म सगळ्यांमध्ये व्यापून आहे. आणि ज्या सर्वांमध्ये व्यापून आहे त्या सर्वांचा काय होणार आहे, एक दिवस नाश होणार आहे. सकळ अवघेची नासले, ते सगळे नाशणार आहे. काही गेले आणि काही नासणार आहे. फक्त शिल्लक काय राहणार आहे हो, तर तो निर्गुण परब्रह्म हा काय होणार आहे हो, शिल्लक राहणार आहे. होता विवेके संवार, तेथे निवडे सारासार, आपला आपणाशी विचार ठाई पडे. आता होता विवेके संवार, आपल्याला एवढं विवेकाने कळतंय की काय हो, एक दिवस आपल्याला काय आहे हो, जाणं आहे. एक दिवस काय आहे, आपल्याला जाणं आहे. मग आपल्याला काय हो, सार आसाराची जाणीव निर्माण झाली पाहिजे. आपला आपणच काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आपल्याला हा विचार पडला पाहिजे की आपण ह्या जीवनामध्ये आलोय कशासाठी, करायचंय काय, जायचंय कुठं. सगळी माया जमवली, सगळा पैसा जमावा, मोठमोठे बंगले बांधले, सगळं केलंय, परंतु अंतरी काय नाही हो, जाणीवच नाही. उपयोग आहे का, नाही. अंतरी काय पाहिजे हो,
जाणीव पाहिजे, त्या परब्रह्माची जाणीव पाहिजे. सगळं करत असताना संसार म्हणजे संसार प्रपंच करत असताना त्या परब्रह्माची ओळख कोण करून देतं? तर ते ओळख करून देणारे फक्त सद्गुरूच आहे. सद्गुरूच आपल्याला त्या निर्गुण परब्रह्माचे काय करून देऊ शकतात? ओळख करून देऊ शकतात. विषय वासनेवरती विजय कसा मिळवायचा? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ या षडविकारांवरती विजय मिळवला तरच आपण काय होतो? आपल्याला त्या परब्रह्माची ओळख होते. परंतु हे विषय विकार कसा यांचा उपयोग करायचा, त्यांच्यावरती कसा विजय मिळवायचा, हे सर्व सांगणारं कोण आहे हो? तर ते सद्गुरूच हे कार्य करू शकतात. अन्यथा आपल्यासारख्याचं काम नाही, येडागाबाळ्याचं हे काम नाहीये की नाही मी ह्या सडविकारांवरती विजय मिळवून नाही, हे कदापि शक्य नाही. आता मला एक सांगा, ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिली हो? ज्ञानेश्वरी लिहिली, बरोबर आहे. परंतु त्यांना तशी आज्ञा कोणी दिली हो? त्यांनी कुणाला हो सद्गुरू मानलं आपलं? त्यांनी पण सद्गुरू केलं ना. कुणाला केलं हो? स्वतःच्याच थोरल्या भावाला निवृत्तीनाथाला काय केलं हो? त्यांनी आपलं सद्गुरू केलं. आणि सद्गुरू करून मग ती ज्ञानेश्वरी काय करू शकले? ते लिहू शकले. आणि ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की काय हो, हे जे सगळे ग्रंथ आहेत ते काय आहेत हो? हे जे संत लोक आहेत, सांगण्याचा तात्पर्य काय आहे हो? फक्त त्या परब्रह्माची काय घ्या, ओळख घ्या. हीच ह्या सगळ्या संत महात्म्याने आपल्याला सांगितलेलं आहे, सगळ्या ग्रंथाच्या रूपाने. झाली या तत्वांचे निरसन, निर्गुण आत्मा तोची आपण, का दाखवावे मी पण तत्व निरसना उपरी. आता काय झाले हो? झाली या तत्वांचे निरसन. आपल्याला आता काय झाले? आत्मा कोण, त्याचं कार्य काय, निर्गुण आत्मा तोच आपण पण तेच आहे. मग आता कशाला अहंकार दाखवायचा आहे? आपल्याला जाणीव झाली की काय हो, हे आपला देह नाशिवंत आहे, आत्मा हे काय आहे? शाश्वत आहे. मग आता आपल्याला आपण स्वतःच काय आहे? आत्मा आहे. आपल्यामध्ये स्वतःमध्येच काय आहे? तो आत्मा आहे. मग आता कशाला अहंकार करायचा आहे कुठल्या गोष्टीचा? नाही करायचा. झाली या तत्वांचे निरसन, निर्गुण आत्मा तोची आपण, का दाखवावे मी पण तत्व निरसना उपरी. तत्वामध्ये मी पण गेले, तरी निर्गुण सहजची उरले, सोहम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन. तत्वामध्ये मी पण गेले, ज्या क्षणी तत्व काय होतात हो? तत्वामध्ये पंचमहाभूत ज्या वेळेस म्हणजे आपला देह आपण ठेवतो त्यावेळेसच काय होतात हो? त्या पंचमहाभूतांना ज्या क्षणी आपला देह गेल्यानंतर बघा अग्नी दिला जातो, त्या क्षणीच आपलं मी पण काय होतं? त्यात विलीन होतं. तरी निर्गुण सहजची उरले, सोहम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन. तरी निर्गुण काय झालं हो? ज्यावेळेस देह ठेवतो त्यावेळेस ते पंचमहाभूतामध्ये विलीन केलं जातं तो देह, आणि शिल्लक काय राहतो? तर तो निर्गुण परब्रह्म शिल्लक राहते. आता आत्मनिवेदन समर्थांनी आपल्याला सांगितले, नविदा भक्ती मधील आत्मनिवेदन ही काय आहे व 9वी पायरी आहे. कोणती नविदा भक्ती कोणती आहे हो? श्रवण. सगळ्यात महत्वाची पायरी कोणती आहे? तर श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. समर्थांनी काय सांगितलं? आत्मनिवेदन ह्या पायरीपर्यंत जायचंय तर ह्या 8 पायऱ्या उतरून यावं लागेल हळूहळू. डायरेक्ट पहिल्या पायरीवरून 9व्या पायरीवर जर आपण जायचं ठरवलं तर काय होणार आहे हो? आपली फजितीच होणार आहे. पडल्याशिवाय आपण राहणार नाही. त्यासाठी ह्या 9 ज्या पायऱ्या आहेत, नविदा भक्तीच्या ज्या श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, ह्या ज्या काही 9 पायऱ्या आहेत त्या काय हो? उतरून यायचंय. मगच आपण आत्मनिवेदनापर्यंत येतो आणि आपल्याला काय होते हो? त्या परब्रह्माची ओळख होते. आणि हे सगळं नविदा भक्ती शिकवतं कोण? तर हे सगळं सद्गुरू शिकवतात. आत्मनिवेदन होता देवा भक्तांशी ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडून झाला. आता ह्या 9 पायऱ्या नविदा भक्तीच्या आपण उतरून आलो, आत्मनिवेदनापर्यंत आलो की त्या क्षणी आपलं काय होतं हो?
आपल्या परमेश्वराशी आपण काय होतो, एकरूप होतो. भक्त कोण आणि देव कोण हे शिल्लकच राहत नाही. त्या क्षणी ही म्हणजे सद्गुरू काय सांगतात, ज्या क्षणी आत्मनिवेदन ह्या पायरीपर्यंत आपण पोहोचतो, त्या क्षणी आपण आणि देव वेगळं नसतोच. त्या क्षणी आपण काय होतो, एकरूप होतो त्या परब्रह्माशी, पूर्णपणे एकरूप होतो. देव आणि भक्त कोण हेच कळत नाही. कधी? ज्या वेळेस आपण आत्मनिवेदन या पायरीला पोहोचतो. निर्गुणाशी नाही जन्म मरण, निर्गुणाशी नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. निर्गुणाशी नाही जन्म मरण, निर्गुणाला काय नाही हो, जन्म आणि मरण नाहीये. निर्गुणाशी नाही पाप पुण्य, जो परब्रह्म आहे त्याला जन्म आणि मरण आहे का हो? नाही. त्याला पाप पुण्य आहे का? जे काय पाप केलं पुण्य केलं ते कुणाला भोगावं लागतं, तर ते देहाला. परब्रह्माला भोगावं लागतं का? नाही. जन्माला कोण येतं, तर तो देह येतो. मरायला कुणाला लागतं, म्हणजे मरण कुणाला येतं, तर ते देहाला येतं. जन्म मरण पाप पुण्य याचा निर्गुणाशी काहीही संबंध नाही. निर्गुणाला ह्या गोष्टी लागूच पडत नाहीत. निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. ज्या क्षणी निर्गुणाशी आपण अनन्य होतो, निर्गुणाशी एकरूप होतो, त्या क्षणीच आपण काय झालो, या तो सर्वातून मुक्त होतो. ज्या क्षणी आपल्याला कळतं की हा निर्गुण परब्रह्म काय आहे आणि याची भक्ती कशी करायची, त्या क्षणी काय होतं, आपण त्या निर्गुणाशी एकरूप होतो आणि आपण काय होतो, ह्या मुक्त होतो. तत्वी वेटाळून घेतला, प्राणी संशये गुंडाळला, आपणाशी आपण भूलला, कोहम म्हणे. तत्वी वेटाळून घेतला काय हो, आपण कोहम म्हणे. ह्या सर्व गोष्टी सोहम, बघा आपण आतमध्ये असताना सोहम सोहम म्हणतो देवाला, सोडव सोडव मी काय करीन, सोहित करीन. आणि बाहेर आल्यानंतर काय म्हणतो, कोहम. कधी कधी म्हणलोय मी? मी नाही म्हणलो. इतका देह काय आहे हो, स्वार्थी आहे. तो काय हो, तत्वामध्ये गुंडाळलेला हा देह कसा आहे हो, स्वार्थी आहे. आतमध्ये आहे, आईच्या गर्भामध्ये 9 महिने काय म्हणत असतो अखंड, देवा मला सोडव, सोहम सोहम मला सोडव, मी काय करीन, स्वहित करीन. आणि बाहेर आल्यानंतर बाळ बघा, जन्म ज्यावेळेस होतो, देहाचा ज्यावेळेस जन्म होतो, स्त्री असो पुरुष असो, लगेचच ते बाळ काय हो, रडतं कसं, कोहम कोहम. म्हणजे काय हो, देवा कुठला देऊन काय, मी कधी म्हणलं कधी तुला वचन दिले. असा हा काय आहे हो, हा पंचतत्वांचा बनलेला हा देह काय आहे हो, स्वार्थी आहे. तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेके पाहता म्हणे सोहम, अनन्य होता अहम सोहम मावळली. काय हो, तत्वामध्ये गुंडाळाय, जसं जसं वय वाढतं बघावं, कुडी वाढे कुबुद्धी वाढे. सद्गुरू आणि हे वाढत असतानाच म्हणजे कुडी वाढे कुबुद्धी वाढे. देह जसा वाढताना, देहाचा जसा म्हणजे देह काय होतो, मोठा मोठा होत जातो हळूहळू. आणि तो वाढत असताना जर त्याला जाणीव झाली, सद्गुरू भेटले, तर काय होतं, मग मात्र काय होते, त्याला जाणीव होते की आपण काय केलं होतं हो, देवाला काय दिलेलं आपण वचन दिलं होतं सोडव म्हणून. आणि परत मग तो काय करतो, परत निवेदन ठेवतो की देवा सोडव. कधी? सद्गुरू भेटल्यानंतर. सद्गुरू ज्यावेळेस त्याला ज्ञान देतात, त्यावेळेस त्याला काय होते, जाणीव होते अंतरी की बाबा आपण देवाला काय दिलंय, आपण वचन दिलंय देवाला सोडव म्हणून. आणि तो लगेच काय करतो, सोडव म्हणतो, देवाला परत निवेदन ठेवतो. या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत, देही असोनी देहातीत जाणीजे ऐसा. आता संत काय हो, देही असून पण कसे होते हो, देहातीत. देहामध्ये जन्माला आलते, परंतु कार्य कसं होतं हो त्यांचं, निराळच. संसारासाठी म्हणजे माया जमवत बसले का होते, नाही. म्हणजे संतांनी काय जमवलं, तर ज्ञानाचा संचय केला आणि काय हो, आत्मज्ञान घेतलं आणि काय के मोक्षपदाला काय झाले हो, संत प्राप्त झाले. तत्वी गुंतल या उपरी उर्वरित तेचे स्वरूप संत, देही असोनी देहातीत जाणीजे ऐसा. संदेह वृत्ती तेन भंगे, म्हणोनी
बोललीची बोलावे लागे, आम्हासी हे घडले प्रसंगे, श्रोती क्षमा करावे. बघा समर्थांनी काय मागितली हो? क्षमा मागितली. काय म्हणतात समर्थ, एवढे जे कठोर वचन मला बोलावी लागतायत, एवढं जे लिहिलंय ते कशासाठी हो? तर तुमच्या मनामध्ये जो संदेह आहे ते काय व्हावा, निघून जावा. परब्रह्माविषयी असलेला संदेह निघून जावा म्हणून आम्हाला काय करावं लागतंय, हे सगळे प्रसंग म्हणजे सगळे उदाहरणं द्यावी लागतात. तरी कुणाला त्याविषयी राग आला असेल तरी काय करावं, मला क्षमा म्हणजे संतांचा अधिकार किती श्रेष्ठ आहे, सद्गुरूंचा अधिकार किती श्रेष्ठ आहे. बघा काय हो, की एखादा शब्द कुणाला लागला असेल, हे जे विवरण करताना, निरूपण करताना, वाचताना, हा ग्रंथ लिहिताना जर कुणाला एखाद्याला काय एखादा शब्द काय लागला असेल तरी काय हो, श्रोती क्षमा करावे. काय असावी, आम्हाला क्षमा असावी. एवढा श्रेष्ठ अधिकार कुणाचा आहे हो? त्या भगवंताचा आहे, त्या समर्थांचा आहे. म्हणजे देवच काय मागतोय, भक्ताला क्षमा मागतोय. कशासाठी? एखादा शब्द अवघड गेला असेल तर मग विचार करा आपण काय करतोय. मग अशा पद्धतीनं काय केलं हो, समर्थ म्हणतात की तुमचा संशय म्हणजे संदेह काय करायसाठी, भंग करण्यासाठी मला काही उदाहरणं द्यावी लागलेली आहेत. आणि कुणाला काही ती रुचली पण नसतील तरी मला काय करा, क्षमा असावी. संदेह वृत्ती तेन भंगे, म्हणून बोललीची बोलावे लागे, आम्हासी हे घडले प्रसंगे, श्रोती क्षमा करावे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे, मायद्भव नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.